माशाच्या रश्श्याची खरी चव त्याच्या डोक्यामुळे असते. माशाचं डोकं खूप अंडररेटेड आहे, पण त्यातली चव भारी असते. आज आपण असंच एक माशाच्या डोक्याचा रस्सा पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ मोडक्समध्ये, जिथे स्वयंपाक होतो सहज आणि चव मिळते खास. माशाच्या डोक्याचं कालवण करायला आपल्याला लागणार आहेत माशांची डोकी. वाटण्यासाठी आलं, लसूण, कांदा, खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि जिरं घेतलेलं आहे. एका कढईमध्ये तेल घेऊया. ते तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण बेडगी मिरची टाकून घेऊ. त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ, म्हणजे मिरची पावडर जळली नाही पाहिजे. हे परतून झालं की त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊ. वाटण व्यवस्थित मिक्स करून झालं की त्याला एक झाकण ठेवून वाफ आणूयात. वाटणाला थोडं तेल सुटलं की त्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ. त्यासोबतच आपण धने पावडर टाकून घेऊ. तिखट लाल मिरची टाकून घेऊ. आणि जिरे पावडर आणि गरम मसाला हे सुद्धा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपण एका टमाट्याची पेस्ट करून ती सुद्धा ह्यामध्ये टाकूयात. हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. त्याला व्यवस्थित मिक्स करून त्यावरती एक झाकण ठेवून झाकणावरतीच आपण पाणी उकळायला ठेवूया. हेच उकळलेलं पाणी आपल्या फोडणीमध्ये टाकून घेऊ. त्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण साफ केलेले माशाचे डोके आहेत ते टाकून घेऊयात. आणि पुन्हा त्यावरती एक झाकण ठेवून एक चांगली वाफ आणून घेऊयात. ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि चवीला खूपच भारी आहे. माशाच्या डोक्याला उकळी आल्याबरोबर आपला रस्सा तयार आहे. ही रेसिपी नक्की करून बघा आणि एकदा चव घेतली की तुम्ही माशाचं डोकं कधीच फेकणार नाही. जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तुमच्या शेअरमुळे आमच्या घरगुती रेसिपीज लोकांपर्यंत पोहोचतील. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. चला तर मग या जेवायला.